नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या 31 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अद्वैतला किचनमध्ये काही पेपर्स भेटतात तर कला लगेच ते त्याच्या हातातून ओढून घेते. तर अद्वैत म्हणतो, तू माझ्या हातातून पेपर्स का ओढून घेतले? तर कला त्याला म्हणते, कारण ते पेपर्स माझे आहेत म्हणून. अद्वैत म्हणत असतो, पण मला बघायचे आहेत ते. तर कला त्याला म्हणत असते, हे काही तुझं ऑफिस नाहीये, हे माझे खाजगी कागद आहेत. पण अद्वैत म्हणत असतो, हे घर माझं आहे, त्यामुळे इथलं सगळं माझंच आहे. तर कला लगेच म्हणायला लागते, झालं का चालू? म एके म दोने मी, म त्रिक माझं, म चोक माझ्यामुळं. तर अद्वैत तिच्यावर ओरडतो, परंतु कला काही त्याला पेपर्स दाखवत नसते. तर अद्वैत म्हणतो, एवढं काय आहे त्यात लपवण्यासारखं? तर कला म्हणते, प्रायव्हसी नावाची काहीतरी गोष्ट असते आणि तुला माझ्या खाजगी गोष्टींमध्ये कशाला डोकवायचंय? तू तर तुझ्या जगात माझ्याशिवाय खुश आहेस ना, मग आता मीच का हवी आहे तुला? अद्वैत म्हणत असतो, मला काही तू नकोयस, मला फक्त ते पेपर्स बघायचेत. कला म्हणते, मिळणार नाहीत. तर अद्वैत म्हणतो, खरे मला माहिती आहे तू किती हुशार आहेस, मुद्दामून गोल गोल फिरवतेस, विषय अवॉइड करतेस, पण मी मुद्दा सोडणार नाही, मला पेपर्स दाखव. कला मात्र त्याला पेपर्स दाखवत नसते. सोहम रजनीला सांगतो, मी बाहेर जाऊन येतो. कला आणि अद्वैतचं मात्र हे असंच चालू असतं. तेवढ्यातच तेथे रोहिणी येते. तर रोहिणी मनात विचार करते, या कलाच्या नादाला लागून अद्वैत सुद्धा अगदी लहान मुलासारखा वागायला लागलाय. मिस्टर स्वामीनाथननी जर बघितलं तर त्यांचा विश्वासच बसणार नाही की चांदेकर ज्वेलर्सचा सगळा भार हा याच्या खांद्यावर घेऊन चालतोय. इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो, तू मला का दाखवत नाहीयेस? तर कला म्हणते, तू माझ्यावर अविश्वास दाखवलास ना, तू जर विश्वास दाखवला असता तर मी तुला दाखवले असते कागद. अद्वैत तिला म्हणत असतो, पण माझा नाहीच आहे तुझ्यावर विश्वास. तर कला म्हणते, ठीक आहे, तुझं नाही माझं नाही, निदान रजनी मॅडमवर तरी विश्वास आहे ना तुझा? रजनी मॅडम, तुम्ही सांगा ना याला, कसा हा शाळेतल्या मुलासारखा वागतोय? शाळेत असतानाही असाच वागायचा वाटतं. रजनीला मात्र हसू येत असतं आणि ती म्हणते, तुमच्या दोघांचं हे जे काही चाललंय ना ते खूपच गमतीशीर आहे. अद्वैत म्हणतो, काकू मी गमतीशीर नाही, मी सिरियसली बोलतोय. तर कला रजनीला म्हणते, रजनी मॅडम तुम्ही सांगा ना त्याला. अद्वैत म्हणत असतो, पण ही मला पेपर्स का दाखवत नाहीये? एवढं लपवण्यासारखं काय आहे त्यात? तर रजनी म्हणते, सामानाची महिन्याची बिलं आहेत ती, आमची टॅली करायची राहिली होती. कला म्हणाली, तिला वेळ आहे म्हणून ती करेल. तर कला लगेच अद्वैतला म्हणते, चांदेकर झालं का तुझं समाधान? मी काय करते हे बघायला तुझ्याकडे खूप वेळ आहे. चल आज आपण बसून यादी करू. आणि ती रजनीला म्हणते, रजनी मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, कारण आज खुद्द चांदेकर बसणार आहेत यादी करायला. या महिन्याचं सामान परफेक्ट भरलं जाणार, थोडंही जास्त नाही आणि थोडंही कमी नाही, आणि बिलसुद्धा पडताळलं जाईल व्यवस्थित. आणि ती अद्वैतच्या हाताला धरूनच त्याला बाहेर घेऊन येते आणि ती अद्वैतला सांगत असते, कसं आहे, जसं स्वयंपाक येणं पण महत्त्वाचं आहे, तसंच घरात काय हवं काय नको हेही बघायला हवं ना, तेही गरजेचं आहे. अद्वैत तिला म्हणतो, काहीतरी मॅडसारखं बोलू नकोस, आम्ही सगळे नॉर्मल आहोत आणि यापेक्षा सुद्धा बरी कामं आहेत माझ्याकडे. कला त्याला म्हणत असते, तू जबाबदारी झटकतोयस, शोभतं का तुला हे? आणि हे बघ, तुला कागद बघायचा होता ना, असं म्हणतच ती त्याला पेपर्स दाखवते. तर तेवढ्यात तिच्या हातातून एक डिझाईनचा कागद खाली पडतो आणि तो रोहिणी पाहते. कला त्याला लिस्ट सांगत असते आणि त्याला म्हणते, तू लिहितोयस ना, लिही. तर अद्वैत तिला म्हणतो, अति आगाऊपणा बंद कर, काय चालू आहे तुझं हे सगळं? कला त्याला म्हणते, याला अति आगाऊपणा नाही तर कर्तव्य दक्षता म्हणतात. अद्वैत तिला म्हणतो, हे तू मला सांगण्याची गरज नाही, तुझा माझा काहीही संबंध नाहीये. तर कला त्याला म्हणते, मी माझ्या खाजगी आयुष्यात काय करते यात तुला खूप इंटरेस्ट आहे ना? तर अद्वैत म्हणतो, तूच सतत क्लेम करत असतेस ना की मी खूप काम करते, मग तू कामचुकारपणा करतेस की नाही हे बघायला नको का? तर कला लगेच त्याला म्हणते, म्हणजे मी कामचुकार आहे का नाही हे बघायला तुझ्याकडे खूप वेळ आहे, म्हणजे तू रिकामटेकडा आहेस? अद्वैत तिला म्हणतो, मी काही रिकामटेकडा नाहीये, खूप कामं आहेत मला. तर कला त्याला विचारते, काय कामं आहेत तुला? तर अद्वैत म्हणतो, मी का तुला सांगू? तर कला म्हणते, तेच तर म्हणतीये मी, मला नकोच सांगू, जा आणि तुझं काम कर. तू लॅपटॉप उघडून बसतोस तेव्हा मी नाही त्यात डोकं घालत. तर रजनी तेथे येऊन त्या दोघांना म्हणते, काय गमतीशीर भांडता तुम्ही? तर अद्वैत रजनीला म्हणतो, काकी तू असं काही बोलू नकोस, ती उगाच चार्ज अप होते आणि यात काही गंमत नाहीये. त्यावेळी अद्वैत तेथून जातो. तर कला मनात विचार करते, आत्ता जर याला ते कागद दिसले असते तर वाचले. दिवसेंदिवस या आगाऊपासून हे डिझाईन्सचं प्रकरण लपवणं कठीण जाणार आहे. त्यानंतर रजनी कलाला विचारते, पण त्या पेपर्समध्ये खरंच काय आहे ग? तर कला म्हणते, काहीच नाही रजनी मॅडम, ते असंच. रोहिणी इकडे येऊन तो डिझाईनचा जो एक पेपर खाली पडला होता तो घेते.
त्यावेळी रोहिणी मनात विचार करते, ही कला तर सामानाच्या लिस्टचे कागद आहेत असं सांगत होती अद्वैतला. चला आता भुसभुशीत लागलंच आहे तर खणायलाच पाहिजे. इकडे सोहम काजलला भेटण्यासाठी येतो तर काजल त्याला म्हणते, तू का आलायस इकडे? आपण काही एवढे पण आजारी नाही आहेत की सतत कोणीतरी सारखं येऊन भेटायला. आणि आपण काही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही आहे सकाळ संध्याकाळ फेऱ्या मारायला. तर लगेच सोहम म्हणतो, अगं ठणठणीत तर आहेस तू, भल्या भल्यांना सरळ करतेस तू, तुला कशाला हवंय हॉस्पिटल? त्यावेळी संगीतासुद्धा तेथे येते आणि ती सोहमला म्हणते, तुम्ही परत आलात होय? तर सोहम म्हणतो, मगाशी मला एक अर्जंट काम आलं म्हणून मी गेलो. तुम्हाला असं वाटेल की हा चहा न पिताच गेला म्हणजे चिडला की काय, म्हणून मी तुम्हाला भेटण्यासाठी परत आलो. मग करताय ना चहा? तर संगीता सोहमसाठी चहा आणण्यासाठी आतमध्ये निघून जाते. सोहम काजलजवळ बसतो तर काजल त्याला म्हणते, तू परत इकडे का आलायस? सोहम तिला म्हणतो, मी माझ्या खास मैत्रिणीला भेटायला आलोय. ती हरवली आहे पण अर्थात त्यात चूक माझीच आहे. काजल म्हणते, काहीही काय बडबडतोयस तू? सोहम म्हणतो, त्याचं काय आहे गुंडेश्वर, माझी चूक झाली. आणि चूक झाल्यानंतर सॉरी म्हणतात तर मी सॉरी म्हणण्यासाठी आलोय. आय एम सॉरी. मी जे काही बोललो ते विसर ना, आपण पहिल्यासारखं आपली मैत्री कंटिन्यू करू. आणि मी प्रेमाचं वगैरे जे काही म्हणालो ते मी माझ्या मनातून काढून टाकले, ते आता आपल्यात कधीच येणार नाही, प्रॉमिस. पण त्यामुळे आपण आपली मैत्री नको ना तोडायला. तर काजल लगेच त्याला म्हणते, ये हुई ना बात भावा. तर सोहम म्हणतो, भावा. तर काजल म्हणते, मित्रा. झालं समाधान? तर संगीता त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्यानंतर ते तिघे गप्पा मारत असतात. संगीता आणि सोहम काजलबद्दलच बोलत असतात तर काजल म्हणते, काय चालू आहे तुम्हा दोघांचं? नुसती बडबड चालू आहे तुमची. आणि सोहमला म्हणते, झाला ना तुझा चहा पिऊन, आता चल उठ, तू आपल्या आईचे कान भरतोयस. माझ्यासमोर माझ्याच चुगल्या करताय काय तुम्ही दोघं? तर सोहम म्हणतो, ठीक आहे काकी, आपण हिच्या पाठीमागे हिच्या चुगल्या करू. कला आबांजवळ येऊन त्यांना म्हणते, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे खरं तर कबुली द्यायची आहे. तर आबा म्हणतात, कसली कबुली? तर कला म्हणते, मी आज तुम्हाला एक गोष्ट न सांगता केली आहे. कला आबांना सांगते, माझी धाकटी बहीण काजल ती आजारी पडली. सध्या ती एका कॅफेमध्ये वेट्रेसचं काम करतीये आणि आजारी असल्यामुळे ती कामावर जाऊ शकली नाही. तिचा जर आज दिवस भरला नसता तर तिला महिनाभराचे पैसे मिळाले नसते आणि ती जाऊ शकली नाही म्हणून तिच्या जागी आज मी कॅफेमध्ये काम करायला गेले होते. आबा तिला म्हणतात, काय? तू तिकडे काम करायला गेली होतीस? तू तिकडे काम करायला गेलीस याचं मला काही वाटलं नाही. कोणतंही काम वाईट नसतं. ते माणसं आपल्याला जेवायला घालतात, काय हवं नको ते विचारतात, आपल्या प्लेटसुद्धा उचलतात. तेव्हा कुठे आपण 2 घास आनंदाने जेवतो. पण प्रत्येकाने आपली आपली कामं ठरवलेली असतात. तुझं काम नसताना तू तिकडे 1 दिवसासाठी जाण्याची काय गरज होती? पैशांची अडचण असती तर तू मला विचारलं असतंस ना, आपण काहीतरी मार्ग काढला असता. कला म्हणते, आजोबा तेच तर नको होतं. तुमचं मन खूप मोठं आहे त्यामुळे तुम्ही अगदी सहज तिला मदत करू शकला असतात. पण काजल आत्ता तिच्या पायावर उभं राहायला शिकतीये, स्वतःहून पैसे कमवतीये, घराची जबाबदारी घेतीये आणि असं असताना एक मोठी बहीण म्हणून मला असं वाटलं की ती अडचणीत असल्यानंतर तिला थोडीशी मदत केली तर ती स्वतः नंतर कामाला सुरुवात करेल. थेट पैसेच मिळाले असते तर तिचा संघर्षच संपला असता आणि यापुढे सहजपणे पैसे मिळवण्याकडे तिचा कल गेला असता. आबा तिला म्हणतात, तू बोलतीयस त्यात तथ्य आहे, पण मदत काही सारखी सारखी मिळाली नसती ना, कधीतरी मिळाली असती. आपण तिला समजावलं असतं. कला म्हणते, बरोबर आहे तुमचं, मी तिची मोठी बहीण आहे आणि काजल मला तिचा आदर्श मानते. त्यामुळे मला आत्ता या क्षणी तिला अशी सोपी पळवाट दाखवावी असं वाटलं नाही. मला आज थोडा त्रास झाला खरा, पण यातून ती निदान स्वाभिमान शिकेल आणि आपलं कोणी अडचणीत असेल तर त्यांच्यासाठी वेळेवर उभं राहणंही गरजेचं आहे हे सुद्धा ती शिकेल. आबा तिला म्हणतात, तुझा हा स्वाभिमानच तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार आहे. कला आबांना म्हणते, पण खरं सांगा तुम्हाला माझ्या वागण्याचा राग नाही ना आला? तर आबा म्हणतात, तू जे काही केलंस ते तुला पटलं ना, मग झालं. तर कला म्हणते, थँक्यू सो मच आजोबा, मला माहिती होतं तुम्ही मला समजून घ्याल, पण हे मी तुमच्यापासून लपवून करतीये ही गोष्ट मला असह्य करत होती. मला वाटलं तुमच्याशी येऊन बोलावं म्हणून मी आले. तर आबा म्हणतात, पण ही गोष्ट तू अद्वैतकडे सुद्धा बोलू शकली असतीस. कला म्हणते, त्याने नसतं समजून घेतलं. आबा म्हणतात, तो तुला वाटतो तसा नाहीये, तो खूप समजूतदार आहे. कला म्हणते, तो इतरांसाठी आजोबा. माझी कुठलीही गोष्ट पूर्ण ऐकून न घेताच त्याबद्दल मत बनवून तो मोकळा होतो.
असो, त्याबद्दल न बोललेलंच बरं. येऊ मी, असं म्हणून कला तेथून निघून जाते. त्यावेळी आबांना आठवतं की कला कशा प्रकारे त्यांच्या घरात आली होती. तर ते मनात म्हणतात, आई अंबाबाई, तुझ्या मनात काय आहे हे मला ठावं नाही. इतके दिवस झाले परंतु अजूनही यांच्या संसाराची घडी बसलेली दिसत नाही. हे नातं सुरू होताना आणि झाल्यावर तू मला अनेक वेळा शुभ संकेत दिलेस, पण यांच्या संसाराची घडी केव्हा बसेल, यांचा सुखी संसार केव्हा सुरू होईल, याचा तर मला काही अंदाज लागत नाहीये. तुझी कृपादृष्टी या दोघांवर ठेव. इकडे सानिका अद्वैतला म्हणत असते, आपला अकाउंटंट खोटं बोलून सुट्टीवर गेलाय. अद्वैत विचारतो, याचा पुरावा काय? तर सानिका म्हणते, त्याच्या बायकोने चुकून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. आज मी अचानक सोशल मीडिया चेक करत होते तेव्हा मला ते फोटोज दिसले. मला माहितीये सर, तुम्ही पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाही, म्हणून मी आधीच त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले. मी आत्ता लगेच तुम्हाला ते पाठवते. ती ते फोटोज अद्वैतला पाठवते आणि म्हणते, त्याने आजारी आहे असं खोटं कारण सांगितलं होतं. मी कंप्लेंट करत नाहीये, पण तो अचानक सॅलरीच्या वेळी सुट्टीवर गेल्यामुळे अनेकांचे पेमेंट्स थांबले आहेत. त्यामुळे खूप लोकांचा प्रॉब्लेम झालाय. तुम्ही जर त्याची सुट्टी थोडी कमी केली तर बरं होईल. तर अद्वैत म्हणतो, त्याची सुट्टी कमी होणार नाही. तो खोटं बोललाय. याचा पुरावा तूच दाखवलायस ना मला. खोटं बोलणाऱ्या माणसांना आपल्या कंपनीमध्ये जागा नाही. त्याने मला खरं सांगितलं असतं तर मी त्याला नाही म्हटलं नसतं. खोटं बोलणाऱ्यांची मला प्रचंड चीड आहे. आता बाकी स्टाफ मेंबरची पेमेंट सुरू आहेत, म्हणजे तो काम टाळून सुट्टीवर गेलाय. त्यामुळे माझ्या कंपनीचं नुकसान झालं ते वेगळंच. सानिका म्हणत असते, त्याची चूक झाली हे मान्य आहे, पण त्याला एक संधी तर देऊ. तर अद्वैत म्हणत असतो, कसली संधी? हे सगळं तो खरं बोलून करू शकत होता ना. आणि बाकी स्टाफ मेंबरची सॅलरी झाल्यानंतर मी त्याला सांगितलं असतं, तू सुट्टीवर जा म्हणून. पण त्यासाठी अशी फसवणूक करण्याची गरज नव्हती. आणि तो रागातच फोन ठेवून देतो. कला हे सगळं मागून ऐकत असते. तर कला मनात विचार करते, चांदेकरला जर हे कळलं की मी डिझाईन्सची कामं करतीये आणि मी त्याच्याशी खोटं बोललीये तर काय होईल? सांगून टाकू का याला? आणि कला अद्वैत जवळ जाऊन त्याला म्हणते, चांदेकर ऐक ना. तर अद्वैत तिला म्हणतो, जवळपासही फिरकू नकोस तू माझ्या. आधीच माझं डोकं फिरलंय. त्यानंतर अद्वैत त्या माणसाला फोन करून म्हणतो, माझ्या कंपनीमध्ये खोटारड्या माणसांना जागा नाही. आणि मला जर हे कळलं नसतं तर माझ्या मागे या गोष्टी अशाच चालू राहिल्या असत्या ना. मला खोटेपणाची प्रचंड चीड आहे. चांदेकर ज्वेलर्स म्हणजे ग्राहकांशी विश्वासाचं नातं. आणि जर माझ्या कंपनीत विश्वासघात होत असेल तर याला काय अर्थ आहे? इथे खोट्याला आणि खोटं बोलणाऱ्याला जागा नाही. आणि अद्वैत फोन ठेवून देतो. तर कला मनात विचार करते, आता जर विषय काढला तर हा खूप चिडेल. आता खूप उशीर झाला या गोष्टीला. मी जसं आबांशी स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोलले तसं अद्वैतची मला नाही बोलता येणार. तो नाही समजून घेऊ शकणार मला. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, रोहिणी सरोजला अद्वैतने अप्रूव्ह केलेले डिझाईन्स आणि तुझ्या सुनेने काढलेले डिझाईन्स असं म्हणून त्या दोन्ही डिझाईन्स दाखवत असते. इकडे कला मनात विचार करत असते, ही गोष्ट चांदेकरला बाहेरून कळण्याआधी मी सांगायला हवी. म्हणून कला अद्वैतला ते सगळं सांगण्यासाठी फोन करते, परंतु अद्वैत तिचा फोन कट करतो. तर कला ठरवते की अद्वैत घरी आल्यानंतर ती त्याला सगळं काही खरं सांगेल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.